आज आपण एकदम मसालेदार असं चटपटीत चिकन बनवणार आहोत. अगदी जे आपण पोळी बरोबर खाऊ शकतो, भाकरी बरोबर पण खाऊ शकतो आणि अगदीच घरच्या सामग्रीपासून आपण अगदी एकदम चटपटीत एकदम असा मसाला बनवणार आहोत. असा जर तुम्ही हा मसाला तयार करून ठेवला ना, की कोणत्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही मसाला केला ना, की बापरे बापरे, खूप तुमच्या भाजीची चव अगदी द्विगुणित वाढणार आहे. खूप चविष्ट आपलं हे चिकन तयार होणार आहे. पाहू शकता तुम्ही. पहा एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि झटकीपट म्हणजे अगदी कोणी पाहुणे जरी आले ना ती पटकन तयार होणार आहे. तर कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि थोडं जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक कांदा जो कट करून ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा, अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी तो परतवून घ्यायचा आहे. थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे. इथे अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट ना ती घातलेली आहे, त्याने चव खूप छान येते. ही पण छान मस्तपैकी आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे. बघा, 1 मिनिट भर परतवून घ्यायची आहे. असं मस्त सुगंध सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे ना जे मी चिकन आणलेलं होतं त्या चिकन मध्ये ना आपल्याला त्याचं चरबी मिळते. ती चरबी आपल्याला मी तिथे थोडंसं धुवून त्याला त्याच्यानंतर मी त्याला तिखट मीठ आणि हळद थोडीशी लावून घेतलेली आहे. ती आपल्याला तेलामध्ये मस्त फ्राय करायची आहे. म्हणजे असं केलं ना की काय होतं की त्या चरबीला आहे ना तेल सुटतं आणि हे तेल आहे ना आपल्या भाजीमध्ये ना खूप छान अगदी चव देतं. आता इथे जवळपास 1/4 किलो चिकन आहे. त्याला मी स्वच्छ धुवून अगदी अर्धा तास आधी हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ना ती लावून ठेवलेली होती. आणि आता यामध्ये कुकरमध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर पण लगेच घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी परतवून घ्यायची आहे ती देखील. आणि मी काही इथे मसाला पान म्हणजे जसं तेज पान जे आहे मसाल्याचं ते टाकून घेतलेलं आहे आणि ते पण छान असं मस्त परतवायचं आहे. त्यानंतर आपण मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं कुकरमध्ये आपण घालून घेणार आहोत. पटकन तयार होते ही भाजी. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्ही अशा पद्धतीने कधी केली नसणार तर. आणि आता हे चिकन जे आहे याच्यामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे चिकन मी मस्त असं फ्राय करून घेते आहे, अगदी 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, 5-1 मिनिटं फक्त. म्हणजे काय होईल ना, आतमधलं जे चिकन आहे ना त्याला स्वतःचं अंगचं जे पाणी आहे ना ते सुटणार आहे. त्यामुळे आपल्याला अजिबात वरतून पाणी घालायचं नाहीये. 5 मिनिटं आपल्याला हे असं शिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत एकीकडे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. तर इथे जवळपास 1/4 किलो चिकन आहे. तर इथे मी अर्धा वाटी जे खोबरं आहे त्याचं किस करून आपल्याला मस्तपैकी पण मी इथे कट करून घेतलेले आहे. ते असं आपल्याला पॅनमध्ये आधी सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे खरपूस. ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये एक मोठा कांदा कट करून ठेवलेला होता, तो देखील आधी सुरुवातीला फक्त असं भाजून घ्यायचा आहे. बघा, आणि थोडंसं असं ट्रान्सपरंट झाला की मग मात्र आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे तोपर्यंत 5 मिनिटं झालेली आहे. तर बघू शकता आपलं हे चिकन जे आहे त्याला अगदी असं मस्त अंगचं पाणी सुटलेलं आहे. तर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान. अगदी सुगंध खूप छान येतो आहे. असं बघूनच खाण्याची इच्छा होईल, इतकं सुंदर हे चिकन बनणार आहे. पहा, आता यामध्ये मी अजून मुठभर कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर मात्र जास्तच लागते बरं का, तर भाजीची चव खूपच वाढते. तर ती टाकून आता मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आता हे जे ताटावर पाणी जे टाकलं होतं ना ते गरम झालेलं होतं, तेच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी व्यवस्थित मस्त असं चिकन बुडेल इतपत मी पाणी घालून घेणार आहे आणि हे देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता, पण आता आपल्याला फक्त चिकन शिजण्यापुरता पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तसंही मी चिकन मॅरिनेशन केलं त्यावेळेस पण मीठ घातलेलंच होतं, तर ते बघूनच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा हे व्यवस्थित हलवून आपल्याला कुकरचं जे झाकण आहे ना ते लावून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवर आपल्याला एक शिट्टी काढायची आहे आणि छोट्या गॅसच्या फ्लेमवर आपल्याला 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. एवढ्या शिट्ट्यांमध्ये आपलं हे चिकन मस्त आणि छान शिजणार आहे. जास्त शिट्ट्या जर दिल्या तर मात्र त्याचा गाळ होईल. आता इथे आपला कांदा पण बघा मस्त असा परतवून झालेला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी बघा इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर अद्रक घेतलेला आहे, 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे, खसखस घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुक्या, बडीशेप घेतली, 6 जिरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर दगडफूल घेतलेले आहे, स्टार फूल घेतलेले, जावित्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर दालचिनी घेतलेली आहे आणि छोटी वेलची पण घेतलेली आहे आणि लवंग आणि मिरे देखील मी घेतलेले आहे. आता हे सगळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मस्तपैकी सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे कांद्याबरोबरच. हा जर एकदा मसाला तुम्ही करून ठेवला ना तर कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. आता इथे मी एक टोमॅटो कट करून ठेवलेला होता, तो देखील आपल्याला ह्या मसाल्याबरोबर छान असा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही जर इथे टोमॅटो खात नसाल ना तर नक्की टाकून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि इथे मी काही कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या देखील घेतलेल्या आहे. त्या देखील आपल्याला मस्तपैकी ह्या मसाल्याबरोबर आपल्याला एकदम फ्राय करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे. आता जो हा मसाला आपण तयार केलेला आहे तो अगदी भाजून झाल्यानंतर आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र आपल्याला ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे. तर त्याआधी मी हे जे खोबरं आहे ना हे मी किसलेलं नव्हतं, बारीक बारीक काप केले होते, त्याच्यामुळे मी आधी मिक्सरला हे खोबरं फिरवून घेणार आहे, म्हणजे ग्राइंड करून घेणार आहे. आता हे ग्राइंड होतंय तोपर्यंत इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. पहा आता हे खोबरं मस्त असं बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला कांदा वगैरे जो आपण भाजून ठेवलेला आहे ना तो मसाला मस्त असा काढून गार करून घ्यायचा आहे. तर मी एका प्लेटमध्ये असं काढून ठेवते म्हणजे पटकन गार होईल. असं छान असा स्प्रेड करून ठेवायचा आहे आपल्याला. आता गार झाल्यानंतर मात्र त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हा थोडा थोडा मसाला टाकून ग्राइंड करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मात्र पाणी टाकायचं नाही, पण नंतर जर वाटलं तर 1-2 चमचे पाणी टाकून हा मसाला अगदी फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला. तर मग मी हा मसाला अगदी फाईन पेस्ट करून घेणार आहे. बघा सुरुवातीला मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये. अशा 2 बॅचेस मध्ये हा मसाला जो आहे तो मी ग्राइंड करून घेतलेला आहे. बघा एकदम मस्त अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हा मसाला असाच पाहिजे आहे. बघा किती मस्त ना. एवढा मसाला आपल्याला अगदी थोडासा मसाला आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे व बाकीचं सगळं वापरायचं आहे. आता हे जे तेल आहे ना हे नेहमीच आहे आपलं. याआधी मी जे चिकन फ्राय केलं होतं ना त्याचं हे तेल आहे, म्हणून मी हे तेच तेल आपल्याला हे चिकन मसाला करीला वापरणार आहे. आता जो आपण मसाला तयार केलाय ना हा पूर्ण आपल्याला थोडासा बाजूला काढून मी हा तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घेणार आहे, तेल सुटेपर्यंत. हा बाकीचा मी ठेवून देणार आहे, म्हणजे आपल्याला कोणत्याही भाजीला हा मसाला वापरता येतो आणि झटकीपट आपली ही भाजी तयार होते. असा मसाला तयार असला ना की मग आपल्याला अजिबात घाई होत नाही. बघ आता तेल सुटेपर्यंत मस्त असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जितका आपण मसाला भाजू ना तितका अगदी आपल्या भाजीला चव छान येते. मस्त असं तेल सुटले. आता यामध्ये काही बेसिक मसाले जसे मी हळद घालून घेणार आहे, त्यानंतर मी धनेपूड घालून घेणार आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला हे तिखट देखील घालून घ्यायचं आहे. तर मग मी इथे तिखट घालून घेते, थोडं जास्तच घालायचं आहे कारण नॉनव्हेज म्हटलं ना की तिखटच खूप छान लागतं. पण तुमच्याकडे जर काही लहान मुले जर खाणारे असतील तर त्या हिशोबाने तुम्ही हे तिखट घालू शकता. आता चवीनुसार मीठ देखील घालणार आहे आणि इथे मी चिकन मसाला जो आहे तो घालून घेतलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
छान फ्राय झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी शेजारी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, उकळतं पाणी. ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं जर पाणी आपण गरम केलेलं टाकलं ना, की आपला मसाला पण छान असा पटकन शिजतो आणि तर्री पण येते. आता आपल्याला हे 5-1 मिनिटं स्लो गॅसवर हा मसाला छान शिजवू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इथे कुकर आपला गार झाला आहे की नाही ते बघूया. कुकर मस्त गार झालेला आहे आणि आता झाकण उघडून बघूया. तर वाह! किती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि चिकन पण आपलं मस्त छान शिजलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त शिजलेलं आहे चिकन आपलं. आणि शिट्ट्या अगदी कमीच द्यायच्या आहे, जास्त द्यायच्या नाहीये. इकडे 5 मिनिटानंतर बघूया, आपला मसाला पण एकदम छान मस्त बघू शकता तुम्ही किती छान अगदी तेल तेल वरती आलेलं आहे. आता हे छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये कुकर मधले जे आपले चिकन आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मग मी हे सगळं यामध्ये टाकून घेणार आहे. पहा, अजून मी दुसरं पाणी घातलेलं नाहीये. जे कुकर मधली ग्रेव्ही होती तीच यामध्ये घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर भाकरी बरोबर खायचं असेल तर तुम्ही यामध्ये मात्र अजून गरम पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवू शकता. आता हे जे उरलेलं चिकन मसाला आहे तो मी टाकून दिलं आहे आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं जवळपास आपलं हे चिकन जे आहे तयारच झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 मिनिटं स्लो गॅसवर फक्त असं छान उकळू द्यायचं आहे. खळखळून उकळी आली आपल्या रस्स्याला की आपलं हे चिकन तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही हे चिकन ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर मग, धन्यवाद.